अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला मुद्दा म्हणजे रिहे गावातील शेतकऱ्यावर झालेला अन्याय. एका बाजूला शेतकऱ्याचे घर गोठा रिंग रोडमध्ये जाते म्हणून ते पाडण्यात आले आणि दुसऱ्या बाजूला नामांकित बिल्डरचा प्रोजेक्ट वाचवण्यासाठी 100-200 झाडांची कत्तल करून काही दिवसांपूर्वी MSRDCकडून रोड वळविण्यात आला. हा कुठला न्याय म्हणायचा? अशा प्रकारची बरीच प्रकरणे तालुक्यात असून एका गोष्टीची खंत वाटते की आपल्या मुळशी तालुक्यातील पत्रकार बांधव, न्यूज चॅनल अशा गोष्टींवर आवाज उचलताना कधीच दिसत नाही. आज ह्या प्रोजेक्टमध्ये कित्येक शेतकरी फ्लॅटधारकांचे नुकसान झालंय. 10-10 वर्षे होऊन गेले तरी पोझिशन नाही भेटले. सध्याची परिस्थिती अशी आहे की तालुक्यातील पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले सामान्यांचा आवाज न उचलता फक्त अपघात आणि ॲक्सिडेंटचे व्हिडिओ टाकण्यापुरतेच मर्यादित राहिलेत. नाईलाजाने सामान्यांचा आवाज पंडित साहेबांना उचलावा लागतोय. सर्वसामान्य नागरिकांना फ्लॅटचे पैसे द्यावे लागतील म्हणून रोडचा मॅप बदलण्यात येतोय. तरी मुळशीतील इतर पत्रकार बांधव या प्रोजेक्टमधील नुकसान झालेल्या शेतकरी आणि फ्लॅटधारकांच्या व्यथा जाणून त्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी आशा आहे.